नमस्कार. जंगलातली वेगवेगळी फळं कोणची असतात, भाज्या कोणत्या असतात, हे सगळी माहिती इथे ह्या पेजवरून आपल्याला मिळत असते. तर आज मी तुम्हाला एक विशेष अशा वेगळ्या पद्धतीचं एक फळ त्याच्याविषयी सांगणार आहे. हे आपण जी नेहमी बाजारामध्ये तोंडली विकत घेतो आणि तोंडली जी खातो, त्या तोंडल्याचीच एक जात इथली जी लोकल भाषा आहे त्याच्यामध्ये आम्ही त्याला गोमेटी म्हणतो. हे कसा वेल असतो, तो कसा ओळखायचा आणि त्याची फळं कशी दिसतात ते मी तुम्हाला दाखवणार आहे. गोमेटीचा वेल आहे. ही अशी त्याची पानं असतात. हे छोटं पान आहे आणि ह्याच्या पानाला हे असे छोटे छोटे प्रत्येक शिरेला आलेलं बाहेर आलेलं असं टोकासारखं काट्यासारखं काहीतरी असतं आणि पान असं जाड असतं. खालून थोडंसं पांढरट रंगाचं असं पान असतं आणि जाड पान असतं. आणि ह्या इथे जे आलेलं तुम्हाला दिसतं हे ते फळ आहे. ह्याला गोमेटी म्हणतात. इथे सुद्धा तुम्ही बघू शकता. आता हे थोडंसं जून झालं आहे, थोडंसं मोठं झालं आहे. पण ही जेव्हा अगदी ही थोडीशी पातळ असतात, जी छोटी असतं, तेव्हा ही खाण्यासाठी नुसती कच्ची आपण खाऊ शकतो, त्याच्यासाठी ही खूप छान लागतात. पण ही ह्याच्यामध्ये आता खूप बिया तयार होतात. आपण बघूया उघडून. तर त्या गोमेटीमध्ये तयार झालेल्या बिया आहेत, हे बघू शकता. हे अजून तरी हा कवळ्या बिया आहेत, त्याच्यामुळे अजून हे फळ खाण्यासारखं आहे. आणि जसं तोंडलं नंतर लाल होतं तसंच हे फळसुद्धा नंतर लाल होतं. आत्ता ऑक्टोबर महिना चालू आहे, त्याच्यामुळे हे फळ आता बऱ्यापैकी राईप झालेलं आहे. हे आता तरीसुद्धा हे आहे, चांगली चव त्याची चांगली आहे, तोंडल्यासारखी चव लागते. पण हे ज्यावेळेला अजून कोवळं असतं, म्हणजे ज्यावेळेला ते ह्याच्या अर्ध्या साईजचं असतं, त्यावेळेला हे खायला खूप छान लागतं. आणि जंगलात कधी तुम्ही जर गेलात, तुम्हाला तर ह्याची ओळख पटली तर नक्की खाऊन बघा.